आमच्याकडे उंट पण होता. अच्छा, उंट आला? हो, उंट होता आमच्याकडे. आमच्यासाठी फार असंच होतं की उंट येणार आहे आपल्याकडे. आणि कुठून आला तो? हां, एक माणूस होता जो उंटाची सवारी म्हणतो ना आपण, हो. तर एक सर्कस चालू होती वाकडमध्ये आणि त्या उंटाला पायाला जखम होती, अंगाला जखम होत्या ज्याच्यामध्ये किडे पडले होते, पण तरीही त्याच्यावरती तो चादर टाकून त्याच्यावरती माणसांना बसून फिरवायचा. सो मला असं वाटतं की त्या चादरच्या खाली जे काही म्हणजे सत्य आहे ना, ते तुमच्यासारख्या किंवा अशा लोकांना नाही समजणार ज्यांनी ॲनिमल वेलफेअरमध्ये कधी डोकावून नाही बघितलं. आणि जेव्हा तिथल्या एका व्यक्तीने विचारलं त्याला की अरे ह्याला तर चालता पण येत नाही आहे, तर तुझी ट्रीटमेंट वगैरे करतोस का? तर त्याचं असं होतं की आपको क्या करना है. आणि मग तो माणूस म्हणला ठीक आहे, मी NGOला कॉन्टॅक्ट करतो मग, कारण तू हे फार क्रूरता करतोस त्या उंटासोबत. आणि त्याचं होतं की ठीक आहे, देख लेंगे. आणि मग त्याने आम्हाला व्हिडिओ पाठवला त्या उंटाचा. मग मला टीमला आला. मग आम्ही अशा वेळेस काय करतो, आम्ही एक लीगल फॉर्मॅट घेऊन जातो, कारण कधी कधी लोक अंगावरती पण येतात. मग आम्ही मुलांना पण घेऊन जातो सोबत, जे आम्हाला फक्त एक प्रोटेक्शनसाठी, कारण फिमेल जातात भरपूर तिथे. आणि आम्ही गेलो. मी त्यांना म्हटलं भैया ये क्या कर रहे हो आप? तर मला म्हणे नाही ये मेरा ऊँट है. म्हटलं तुम्हारा ऊँट भी रहेगा तो तुम्हारा है, तो तुम उसको ऐसे परेशान नहीं कर सकते म्हटलं. तर मला म्हटलं उसका ट्रीटमेंट चल रहा है. म्हटलं किसके पास चल रहा है, सांग म्हटलं मला, कुठल्या डॉक्टरकडून ट्रीटमेंट घेतोस. तर त्याला नावच नाही सांगता आलं. म्हटलं खोटं बोलू नकोस, मी उंट घेऊन जाईल म्हटलं. तर त्याचं असं होतं की माझं पोट चालतं. मग म्हटलं अरे ज्याच्यावर तुझं पोट चालतं, जी लक्ष्मी आहे तुझी, तू तिला तर नीट ठेव. मी असं नाही म्हणत की तुझं पोट चालतं, हो नक्कीच तुझं पोट चालतं याच्यावरती, आणि मी त्या उंटाला असंच नाही घेऊन जाणार, पण तू तिला व्यवस्थित तरी ठेव. ज्याच्यावरती तू अन्न कमवतोयस आणि जी तुझी लक्ष्मी आहे, तर तू त्या उंटाला तरी व्यवस्थित ठेव. त्याचं असं होतं की पैसे नाही आहे मेरे पास. म्हटलं अरे 100 रुपयाचं बिटाडीन आणि एखादा कापूस आणायला किती लागतं म्हटलं इच्छा असली पाहिजे मदत करायची. मग मी म्हटलं मी उंटाला घेऊन जाते म्हटलं आता. मला म्हटलं नाही मॅम, मुझे 2 दिन दे दो, मैं इसका ट्रीटमेंट करातो. म्हटलं तब तक घोडेसवारी बंद, उंटाची सवारी बंद म्हटलं. तर मला असं होतं की त्याचं हां मैं बंद कर देतो. पण परत मला त्या माणसाचं असं आलं की नाही मॅम, तो तसाच चालवतो उंटाला. मग आम्ही गेलो, पोलिसांना घेऊन गेलो सोबत. म्हटलं आम्ही ह्या व्यक्तीला 2 दिवस झालं सांगतोय म्हटलं सर, पण परत अजून तशीच क्रूरता करतोय. मग त्यांना समजून सांगितलं. मग गेलो, उंटाला आम्ही आणलं, शेल्टरमध्ये आणल्यानंतर आम्ही त्याची सगळी ट्रीटमेंट केली. आणि तो उंट आमच्या शेल्टरमध्ये असा होता की आम्ही पण, म्हणजे असं नाही की मला फार एक्सपिरियन्स आहे उंटांसोबतचा आणि किंवा माझ्या वेटला, तर त्यांचं असं होतं की नाही करू काहीतरी. मग ग्लॅडली आमचे वेट पण असे आहेत की मी शिकेल, मी करेल. आणि मग तो उंट इतका छान झाला, तो उंट आमच्या डॉगसोबत वगैरे खेळायचा, म्हणजे शेल्टरच्या आजूबाजूला. आणि मग आम्ही त्याला सगळं व्यवस्थित केलं. मग त्या माणसाचा आम्हाला फोन आला की ऐसा चाहिए मुझे. म्हटलं देखो सर, मैं अभी उसको वापस तो नहीं दे सकती हूँ, क्योंकि क्या गॅरंटी म्हटलं आप उसको अच्छे से रखोगे. मग असं सगळं झालं. मग एक दुसरा NGO आहे वाईल्ड लाईफ, आम्ही तिथे त्या उंटाला पाठवून दिलं, कारण मग शेल्टरमध्ये त्याला खूप जागा लागायची आणि आपलं शेल्टर तेव्हा छोटं होतं. मग आम्ही त्याला छान व्यवस्थित करून दुसऱ्या NGOला दिलं. मग वन्य प्राणी असे आणखीन कोणी आलेत का, म्हणजे तुमच्याकडे रेस्क्यू केलेले किंवा अपंग, की तुम्ही त्यांना ट्रीटमेंट देऊन पाठवलं? घोडा आला होता आमच्याकडे. घोड्याचं असं होतं की एक घोडा होता जो असाच रस्त्यावरती फिरायचा, ज्याचा मालक होता, पण त्याला रस्त्यावरती ॲक्सिडेंट झाला होता त्याचा चालताना फिरताना. कारण काय होतं, ही मालक लोक ना दिवसभरामध्ये घोड्यांना असंच सोडून देतात की खायला चरायला, पण ते रस्त्यांवरती सोडून देतात आणि तिथे त्याचा ॲक्सिडेंट झाला. आणि ॲक्सिडेंट झाल्यानंतर तो 3 दिवस रस्त्यावरतीच पडून होता. आता आजूबाजूच्या लोकांनी त्या ओनरला सांगितलं की सर आपके घोडे कैसे हो गए. तो म्हणला नाही देख सकता, कारण घोड्याची ट्रीटमेंट नाही म्हटलं तरी 30 ते 40 हजारापर्यंत जाते. तेवढे पैसे त्यांना घालवायचे नसतात. मग आम्ही आमच्यासारख्या NGOला कॉन्टॅक्ट केला आजूबाजूच्या लोकांनी चालणाऱ्या. आम्ही गेलो, घोड्याला उचललं, शेल्टरमध्ये आणलं, त्याची ट्रीटमेंट केली आणि मग नंतर आम्ही त्याला शेल्टरमध्येच ठेवलं. सो तो आमच्याकडे 2.5 वर्ष होता. आणि मग त्याच्यानंतर जेव्हा आमचं प्राण्यांचं काम वाढलं, डॉग्स कॅट्सचं, तर आम्ही तेव्हा त्याला वाईल्ड लाईफमध्ये हे करून दिलं, म्हणजे पाठवून दिलं. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.